नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी एक खमंग चटपटीत रेसिपी घेऊन आली आहे। मोस्टली सगळ्यांची फेवरेट असते, पण कोणाकोणाला नाही आवडत, पण खूप मस्त अशी रेसिपी आहे। ही आहे खमंग फोडणीची भाकरी। हो मंडळी, शिळी भाकरी उरली की हा सकाळचा नाश्ता ठरलेलाच असतो आणि खूप मस्त असं गरमागरम खमंग लागते। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट या खमंग रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो मंडळी, सिंपल आहे पण टेस्टी आहे, अशी मस्त रेसिपी आहे। मंडळी, इथे मी 1 ते 1.5 भाकरी शिळी उरली होती, ती ज्वारीची घेतलेली आहे। तुम्ही इथे बाजरीची भाकरी सुद्धा घेऊ शकता, त्याचे सुद्धा फोडणी दिलेली भाकरी खूप मस्त अशी लागते। भाकरीचे मोठे मोठे तुकडे करून त्यामध्ये पाणी घालून एक 5 ते 7 मिनिटे भिजू द्यायचे आहे। भाकरी मऊ असली तर जास्त वेळ भिजवू नका। 5 ते 7 मिनिटांनंतर मंडळी, आपण अशा रीतीने भाकरीचा चुरा करून घ्यायचा आहे। मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, नाहीतर त्याचं पीठच तयार होईल। भाकरीचा चुरा करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सोबतच कांदा लसूण मसाला 1 चमचा, भरपूर असा कांदा घालायचा आहे बारीक चिरून। सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। पाव चमचा धनेपूड आणि पाव चमचा हळद घालायची आहे। आता हे पुन्हा एकदा एकजीव होईपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी एकजीव झालं पाहिजे। आणि मंडळी, तुम्ही हे मिक्स करताना इतका अप्रतिम सुगंध येतो ना, असं वाटतं असंच खावं, इतका अप्रतिम येतो। तर छान असं 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे मंडळी, आता आपण याला एक फोडणी देऊया। तर फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। तेल थोडंसं जास्त लागतं, त्याने खमंग असे लागतात भाकरीचे तुकडे। सोबतच अर्धा चमचा जिरं आणि भरपूर असा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता तडतडला की आपण जी तयार केलेली भाकरी होती, मसाला मिक्स केलेली, ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे। भाकरी परतण्याकरिता थोडा वेळ जास्त लागतो, पण मस्त अशी खमंग लागते। फक्त ती गरमागरम खायची आहे, थंड खायची नाही। 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर। भाकरी परतून होत नाही तोपर्यंत आपली भाकरी कढईला चिकटेल, काही हरकत नाही। भाकरी भाजून झाली त्याच्यातली की ती कढईला चिकटणार नाही, आपोआप कढई सोडेल। आता भाकरी 4 ते 5 मिनिटं परतून झाल्यानंतर मंद गॅस करून एक 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची आहे। वाफ आल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची आहे। तर मंडळी, तयार आहे मस्त अशी खमंग फोडणीची भाकरी। तुम्ही जर ही खमंग फोडणीची भाकरी दह्यासोबत खाली तर अप्रतिमच। तर तयार आहे आपली खमंग फोडणीची भाकरी। तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू।